कमला मिलमध्ये मला वाटतं गेल्या 5 वर्षात लागलेली ही तिसरी आग आहे। आपण बघतो इथे ज्या पद्धतीचं बांधकाम अनियंत्रितपणे चाललेलं आहे। महानगरपालिका असेल, इथले स्थानिक आमदार असतील, 3-3 आमदार या वरळीमध्ये असून स्थानिक आमदारांचं कुठल्याही इल्लीगल बांधकामाकडे लक्ष नाही। त्यामुळे इल्लीगल आता तुम्ही जर बघता ही पाठची याच्यात इथे जर आग लागली तर त्यांचं जर फायर ऑडिट झालं होतं तर मग ऑटोमॅटिक फायरचे जे स्प्रिंकलर्स असतात ते ऑन का झाले नाहीत। बरं, हे जे फसाड बांधलेलं आहे ज्याच्यातनं दूर बाहेर येत नव्हतं त्यामुळे आता फोडावा लागलेला आहे। याच्यात जी गॅप ठेवायचा एक नियम आहे की तुम्ही गॅप ठेवला पाहिजे जेणेकरून तो दूर बाहेर येईल समजा कधी आग लागली तर, तेही झालं नाही। मग इथले स्थानिक प्रशासन असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, हे काय करतायत का फक्त हप्ते गोळा करायचं काम या कमला मिल कंपाऊंडमधनं होतं इथल्या स्थानिक आमदारांचं, दुसरं काम होत नाही आहे का? मला वाटतं याच्यावर लक्ष ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। आणि ही तिसरी आग लागून फक्त आग लागल्यावर काय होतं, एक महिनाभर फक्त ते सगळी नाटकं केली जातात आणि पुन्हा दुर्लक्ष केलं जातं। आजही आपण इथे जर नजर मारली तर अनेक अनधिकृत बांधकामं या कमला मिल कंपाऊंडमध्ये उभी राहिलेली आहेत। आमची मागणी ही आहे की तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे। ही जी अनधिकृत बांधकामं जे लोक कोण बांधतायत यांच्यावर क्रिमिनल ॲक्शन घेतली गेली पाहिजे। 12 डिसेंबरमध्ये देखील मोठी आग लागली होती रूफटॉप रेस्टॉरंटला। त्यानंतर या संपूर्ण परिसरातल्या बिल्डिंगची फायर ऑडिट केलं गेलं होतं, तरी देखील वारंवार फायर ऑडिट जे आहे ते केलं जात नाही। अनधिकृत बांधकामाचा मुद्दा देखील त्यावेळी उपस्थित झाला होता। तात्पुरती कारवाई होत्या परंतु नंतर दीर्घकाळ कारवाई होताना दिसली। आमचे शाखाध्यक्ष तिथे मंगेश कसाळकर यांच्याकडे तक्रारींचा पाऊस त्यांनी घातलेला आहे। अनेक तक्रारी करून सुद्धा प्रशासन कारवाई करत नाही, कारण स्थानिक आमदारांचा वरदहस्त इथल्या सगळ्या नाईट लाईफला दिलेला आहे। कमला मिलच्या नाईट लाईफला स्थानिक आमदारांचा वरदहस्त असल्यामुळे इथे कुठलीही कारवाई होत नाही। आणि अशा प्रकारे आज सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण उद्या जर ऑफिसमध्ये कोण असतं तर केवढा मोठा प्रकार घडला असता जर ही दिवसा लागली असती आग, तर याची कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की जे कोण याच्यामध्ये ज्यांनी फायर ऑडिट केलेलं नाही किंवा जे दोषी आहेत यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। देखिए, ऐसा है, ये पिछले 5 साल में तीसरी बार कमला मिल कंपाउंड में आग लगी है। जो फायर ऑडिट होना चाहिए हर एक बिल्डिंग का, वो फायर ऑडिट कोई भी सीरियसली नहीं कर रहा है, ये इससे साबित हो जाता है। अगर आग लग जाती है तो ऑटोमेटिक जो स्प्रिंकलर्स है वो ऑन होने चाहिए थे, जो ऑन नहीं हुए हैं। और आप देखेंगे कि इलीगल कंस्ट्रक्शन कमला मिल में दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं। और ये सभी इलीगल कंस्ट्रक्शन को यहाँ के जो लोकल एमएलएज हैं उनका उस इलीगल कंस्ट्रक्शन को सपोर्ट है। इसकी वजह से प्रशासन उनके ऊपर कार्रवाई नहीं करता है। और इसी वजह से आज अगर आप समझो कि ये अगर आग रात में लगी, कोई नहीं था तभी, अगर ये दिन में लगती थी तो कितना बड़ा नुकसान होता था, कितना बड़ा हादसा होता था, इसकी कल्पना भी हम नहीं कर सकते। मुझे लगता है कि यहाँ के जो लोग रिस्पॉन्सिबल है फायर ऑडिट और इस प्रकार के उन अधिकारियों के ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। और यहाँ के जो लोक प्रतिनिधि है उनको ये सवाल पूछना चाहिए कि आपने इस प्रकार के इलीगल कंस्ट्रक्शन को क्यों सपोर्ट कर रहे हैं, लोगों के जानों के साथ क्यों खेल रहे हैं। सर, इसके पहले 2017 में भी आग लगी थी यहाँ पर कई लोगों। नहीं, इधर का जो कमला मिल का नाइट लाइफ है, ये नाइट लाइफ को सपोर्ट किसका है? यहाँ के जो स्थानिक आमदार है उनका सपोर्ट है। और नाइट लाइफ के खिलाफ कार्रवाई करने वो देते नहीं है। इसके लिए इस प्रकार के जो घटनाएं हैं ये बार बार होते हुए हमें दिखती है।